नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दसरा विजयदशमीच्या आरआरसी नेटवर्क उत्साहात साजरा. कंट्रोल रूम, स्टुडिओ आदी विभागांमध्ये केले गेले पूजन. दसरा निमित्त शहरात उत्साही वातावरण. सोने चांदी खरेदी बरोबर नागरिकांची राम मंदिरात गर्दी. रावण दहनाचा कार्यक्रम. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले शस्त्रपूजन. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. सकाळी बौद्ध महासभेद्वारे अशोक वाटिका येथे बौद्ध वंदना. वंचित युवा नेते सुजात आंबेडकर यांची होती उपस्थिती. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची जय्यत तयारी. रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन. आता सविस्तर बातम्या. पश्चिम विदर्भातील एकमेव टॉपचे नेटवर्क, यूट्यूबवर लाखो सबस्क्रायबर्स असलेल्या आरआरसी नेटवर्कच्या कार्यालयात आज विजयादशमी अर्थात दसरा निमित्त विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पश्चिम विदर्भात एकमेव व टॉपचे नेटवर्क असलेल्या आरआरसी नेटवर्कमध्ये दसरा निमित्त अत्याधुनिक कंट्रोल रूम, स्टुडिओ, त्याचबरोबर एडिटिंग रूम, अकाउंटंट डिपार्टमेंट, सिटी न्यूज सुपरफास्टचे संपादकीय विभागात आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. यावेळी त्यांच्यासोबत चिन्मय देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आरआरसी नेटवर्कचे सर्व कर्मचारी, तांत्रिक विभागाचे प्रमुख, फील्ड स्टाफ यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी दसरा निमित्त सर्व दर्शकांना, केबल तसेच ब्रॉडबँड ऑपरेटर आणि जाहिरातदार तसेच सर्व हितचिंतकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात. दसऱ्यानिमित्त आज बाजारपेठेत मोठी गर्दी होती. झेंडूंची फुले आणि आपट्यांची पाने यांची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर सोने, चांदी, डायमंड, घर व गाड्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा ओढा होता. शहरातील विविध संस्थांतर्फे आज रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दसरा निमित्त आज बाजारपेठेत खरेदीची धूम होती. बाजारपेठेत केवळ झेंडूची फुले आणि आपट्यांची पाने खरेदी करण्याचीच नाही तर खऱ्या सोने खरेदीसाठी देखील नागरिकांनी सराफा पेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. इतकेच नाही तर सोने, चांदी, डायमंड, घर व गाड्या खरेदी बरोबर संगणक, लॅपटॉप व मोबाईल खरेदीकडे नागरिकांनी जास्त रस दाखवला. शहरात दसऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वांचे व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुक पोस्टने सोशल मीडिया चांगलाच गाजला. अनेक दर्जेदार मेसेज फॉरवर्ड करण्यात नेटकऱ्यांनी पुढाकार घेतला, तर सोशल मीडियावर व्हिडिओ मेसेज मोठी चलती होती. सायंकाळी दसऱ्याचे सोने राम मंदिरात देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री राम मंदिरात दर्शनानंतर मोठ्यांचे आशीर्वाद आणि इतर सर्वांना शुभेच्छा देण्यात सर्वच जण व्यस्त होते. उत्साही वातावरणात आज दसरा साजरा करण्यात आला. शहरात आज गोरक्षण रोड, तापडिया नगर परिसरात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दसरा निमित्त पोलीस दलाने देखील शस्त्र तसेच वाहन पूजन करत परंपरागत पद्धतीने दसरा साजरा केला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विधिवत शस्त्रपूजन केले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी अकोला पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षकांनी दसरा निमित्त शस्त्रागारातील शस्त्र, संगणक, वॉकी टॉकी सेट, इतर पोलीस दलाचे आधुनिक साहित्य यांचे पूजन केले. यावेळी वाहनांचे देखील पूजन करण्यात आले. दसरा निमित्त पोलीस दलाचे सर्व कर्मचारी हे तैनात असून त्यांना देखील ठाणेदारांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत दसरा साजरा केला. दसरा निमित्त पोलीस दलाने देखील शस्त्र तसेच वाहन पूजन करत परंपरागत पद्धतीने दसरा साजरा केला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विधिवत शस्त्रपूजन केले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी अकोला पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. आज सकाळी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत बौद्ध महासभेद्वारे अशोक वाटिका येथे बौद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला.
त्याचबरोबर यशवंत भवन येथे बौद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी वंचित युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी आज सकाळपासूनच अशोक वाटिका व यशवंत भवन येथे कार्यक्रम घेण्यात आला। बौद्ध वंदनेसाठी मोठा जनसमुदाय सकाळी अशोक वाटिका येथे उपस्थित होता। यावेळी सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली। त्रिशरण पंचशील सूत्रपठण करण्यात आले। त्याचबरोबर येथे उपस्थित सर्वांना प्रसाद म्हणून खीर वाटप करण्यात आली। यावेळी अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती। अशोक वाटिकेत समता सैनिकांनी युवा नेते सुजात आंबेडकर यांना सलामी दिली। त्याचबरोबर गौतम बुद्धांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले। मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली। यावेळी अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, पीजे वानखडे, भाऊसाहेब थोरात, राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे, मनोहर पंजवाणी, अरुंधती शिरसाट, प्रभाताई शिरसाट, पुष्पाताई इंगडे, गजानन गवई, ॲडव्होकेट संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, निलेश देव, पराग गवई, सचिन शिराडे, विकास सदाशिव, सतीश वानखडे आदींची उपस्थिती होती। महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। उपासिका मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालयाला भेट आणि इथे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे पीजी वानखडे साहेब, महासचिव साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ सोनवणे, राष्ट्रीय नेत्या अरुंधतीताई शिरसाट तसेच वंचित बहुजन आघाडीचे इथे उपस्थित असलेले मिलिंद भाऊ तसेच वंदनाताई, अम्रपालीताई आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर व सर्वांना माझा मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी जय भीम। मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि अशोक विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। तसं बोलायला भरपूर आहे, पण ते सगळं आपण धम्म मेळाव्यासाठी ठेवू आणि आंबेडकर परिवारातर्फे, भारतीय बौद्ध महासभेतर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्या सर्वांना उद्याच्या धम्म मेळाव्यासाठी आमंत्रित करतो आणि माझे 2 शब्द इथे थांबवतो। आपल्या सर्वांना परत एकदा जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय। धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त RRC सद्यस्थितीमध्ये अशोक वाटिका येथून थेट प्रक्षेपण करत आहे। या सोहळ्यानिमित्त आपल्यासोबत बंटीजी आहेत। सर, मला सांगाल की काय धम्मचक्रबद्दल काय माहिती? सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि धम्मदीक्षा दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आम्ही इथं अशोक वाटिका येथे आलेलो आहे। तर आम्ही इथं वंदन करायला आलेलो आहे आणि उद्या होणाऱ्या धम्म मेळाव्याला मी सर्व उपासक उपासिका जे आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित करतो। उद्या मोठ्या संख्येनं तुम्ही धम्म मेळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे। आज आम्ही जय भिक्षू संघ अशोक वाटिकेमध्ये वंदन करण्यासाठी आलो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मंगलकामना देतो आणि उद्याच्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व बौद्ध बांधवांना आणि बहुजन समाजाच्या सर्व बांधवांना मी विनंती करेन की त्यांनी उद्याच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहून सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे। आता सद्यस्थितीमध्ये आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत। ताई, मला सांगाल की या सोहळ्यानिमित्त काय बोला? धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। आजचा हा कसा आगळा वेगळा सोहळा आहे। बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे ही अभिप्रेत क्रांती सर्व तमाम बौद्ध जनांच्या साठी हिताची आणि सुखाची आहे। अशीच क्रांती बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते सर्वांनी अशाच प्रकारे साकार करावं आणि त्यांचा जो गाडा आहे बाबासाहेबांनी सांगितलेला होता तो गाडा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते। इथेच थांबते। धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी अकोला नगरी सजली असून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शुक्रवारी रात्री धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे। शुक्रवार दुपारपासून धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याच्या रॅलीचे आयोजन होणार असून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन होईल। वंचितचे राष्ट्रीय नेते व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यावर्षी साजरा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत। सलग 41 वर्षे असाच पायंडा आहे। दरवर्षी अकोला रेल्वे स्टेशन पुलापासून दुपारी मिरवणूक सुरू होते। सर्वात पुढे अश्वावर धम्मध्वज घेऊन स्वार असतात। त्यामागे
श्रमणेर संघ, त्यांचे भोवती समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असतात. त्यांचे पाठोपाठ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकरिता सजविलेला धम्मरथ असतो. त्यावर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत जिल्हा आणि राज्यातील पदाधिकारी विराजमान असतात. रेल्वे स्टेशन चौकापासून शिवाजी कॉलेज, टिळक मार्ग, सिटी कोतवाली, पोलीस स्टेशन चौक आणि तेथून गांधी मार्गावरून नवीन बस स्थानकपासून अकोला क्रिकेट क्लब येथे धम्मरथाचे आगमन होते. धम्मरथामागे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आखाडे, लेझिम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारोंचा स्वयंशिस्त समूह कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी असते. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भगवान श्री परशुराम चौक खोलेश्वरमध्ये 1 ऑक्टोबरच्या रात्री शेवटचा गरबा विशेष ठरला. युवतींनी समाजातील वाईट गोष्टींपासून दूर राहणाऱ्याविषयी नाटिका सादर केली. उपस्थितांनी त्याला दाद दिली. नवदुर्गा महिला मंडळाच्या गरबा महोत्सवात बुधवारी ईगल कन्स्ट्रक्शनचे श्री रामप्रकाशजी मिश्रा, श्री भरतजी मिश्रा, राजस्थानी ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष श्री विजयजी तिवारी, वरिष्ठ अधिवक्ता श्री सत्यनारायणजी जोशी, समाजसेवक श्री राधेश्यामजी शर्मा, विनयजी शर्मा, राजस्थानी ब्राह्मण समाज युवा संघटन अध्यक्ष श्री राकेशजी शर्मा अतिथी होते. खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळातील युवतींनी नाटिका सादर केली, ज्यामध्ये मुलींनी संस्कारित राहावे. आजकाल लव्ह मॅसेजचा प्रताप वाढलेला आहे, त्याच्यापासून दूर राहावे. आपल्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार चालावे, अन्यथा आपल्यावर होणारा अन्याय किंवा दुराचार झाल्यास आपण कोणाला काही बोलू शकणार नाही. तसेच एका स्त्रीमध्ये किती सहनशीलता असते, तिला काय काय सहन करावे लागते. मुलींना खोटे आमिष देऊन दुराचारी कसे फसवतात आणि नंतर अत्याचार करतात याचे साक्षात दृश्य सादर केले. श्रुती राजेश जोशी, पलक कृष्णा तिवारी, खुशी प्रवीण तिवारी, रोशनी श्रीवास्तव, श्रेया अनिल बागरेट, तन्वी आमकर यांचा समावेश होता. गरबा क्वीन सौ एकता अनिल बागरेट आणि गरबा प्रिन्सेसचा मान कुमारी स्वीटी राजेश जोशी यांना मिळाला. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेडचे प्रेसिडेंट श्री ब्रिजमोहन चितलांगे यांच्याकडून काही विशेष कार्य करणारे आणि पुरस्कृत लोकांना अंबुजा तेलाची कॅन वाटप करण्यात आली. एम स्क्वेअर ट्युटोरियल कडून 9 दिवस विजेता लोकांना मेडल्स देण्यात आले होते. नवमीच्या दिवशी सर्वांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा सौ रविता शर्मा, सचिव श्रीमती सारिका जोशी, सहउपाध्यक्ष सौ दीपा शिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष सौ किरण शर्मा, सौ आशा बागरेट, सौ शीतल तिवारी, सौ रीना पवार, सौ गायत्री शर्मा, सौ चंदा हरिप्रसाद तिवारी, सौ कल्पना शर्मा, सौ उषा मिश्रा, सौ लता जांगीड़, सौ शीतल शर्मा, सौ माधुरी शर्मा, सौ भावना शर्मा, सौ शोभा तिवारी, सौ शशि तिवारी, सौ मीना जांगीड़, सौ शीतल डोलिया, सौ प्रीशा वर्णेश शर्मा, सौ आशा साहू, सौ सुचिता सेठ, सौ राजश्री महेंद्र पंडित, सौ पूजा पवार, सौ रोशनी मकवाना, सौ रश्मी खंडेलवाल, कुमारी स्वीटी राजेश जोशी, कुमारी श्रेया अनिल बगरेट, कुमारी खुशी तिवारी, कुमारी पलक तिवारी यांचा संपूर्ण आयोजनात सक्रिय सहभाग होता. पश्चिम विदर्भातील आभूषण प्रेमींनी कोणी विचारले की अकोला जिल्ह्यात 100% शुद्ध सोन्याचे दागिने कुठे मिळतील, तर सर्वांच्या मुखी एकच नाव येईल, SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड. एवढी विश्वसनीयता शहरातील SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेडने कमावली आहे. मागील 32 वर्षापासून ग्राहकांचा विश्वास कायम राखणाऱ्या SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेडने 33व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले. त्यानिमित्त विविध क्षेत्र तसेच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नवदुर्गांचा अर्थात महिलांचा सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्यात समीक्षा अनुप धोत्रे, मंजुताई सावरकर, अर्चना शर्मा, चंदा शर्मा, देशमुख महिला मंडळ अध्यक्ष राजश्री देशमुख, आरआरसी नेटवर्कच्या संचालिका कल्पनाताई देशमुख, दीपाली नंद पडगिलवार, इंद्रायणी देशमुख, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालिका नितिशा कोठारी, ढवळे ऑटो झोनच्या संचालिका स्नेहल ढवळे, माधुरी पवित्रकार, स्वाती धाबेकर, सीमा भुईभार, मानसिक आरोग्य कोच किरण
हिरानंदानी, अंकित बॅग हाऊसच्या संचालिका आशा भाटिया, डॉक्टर रेखा पाटील, योगिता चव्हाण, डॉक्टर नैना तेलकर, प्रीती कमाविजदार, अपर्णा शिरीष धोत्रे, छाया अग्रवाल, डॉक्टर मनीषा राठोड, कल्याणी पवित्रकार, कविता मिटकरी, वर्षा काडे, प्रांजल रायपुडे, संगीता भारती, सुरेखा गोसावी, भाग्यश्री मापारी, आशाताई खोकले, चंदा जयस्वाल, स्नेहल तराडे, रवीना बरे, स्वानंदी पांडे, उषा वानखडे, सायली नाडे, नंदिनी यवलकर सोबत अन्य विविध क्षेत्रातील महिला शक्ती उपस्थित होत्या. खरोटे सुवर्णकार तर्फे या सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. खरोटे सुवर्णकारच्या या उपक्रमाची उपस्थित सर्व महिलांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या प्रसंगी उपस्थित सर्वांना रुचिता शैलेश खरोटे, दीपाली सुनील खरोटे तसेच खरोटे परिवारातर्फे ग्राहकांच्या लाभासाठी चालविण्यात येणाऱ्या कल्पवृक्ष योजना, लकी लक्ष्मी योजना आदींची माहिती देण्यात आली. सर्वच ग्राहकांना आपल्या परिवाराचे सदस्य मानत मागील 33 वर्षापासून स्वर्ण व्यवसायात यशस्वी घोडदौड करणाऱ्या खरोटे सुवर्णकार सर्व ग्राहकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. 2 मजली एअर कंडिशन दालनात 18, 22 तसेच 24 कॅरेटचे हॉलमार्कचे दागिने, त्याचबरोबर अल्पमजुरी, रोज गोल्ड, प्लॅटिनम अँटिक ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी या व्यतिरिक्त ग्राहकांच्या ऑर्डरनुसार मनपसंत दागिन्यांची निर्मिती, जुन्या दागिन्यांच्या रिपेरिंग व पॉलिशिंगची सुविधा, पारदर्शी व्यवहार, विनम्र कर्मचारी वर्ग, लग्नांच्या बस्त्यांसाठी विशेष व्यवस्था, टच मशीनची सुविधा, चांदीच्या देवांच्या मूर्त्या, राशीरत्न, लेडीज घड्याळी आदींची भरपूर रेंज इथे उपलब्ध आहे. तसेच कल्पवृक्ष योजनेत नियम व अटीसह मजुरीत 100% सूट. दिवाळीपर्यंत लकी लक्ष्मी योजनेत अनेक उपहार जिंकण्याची संधी. तर कसली वाट बघताय? SS खरोटे सुवर्णकार पेढीला एक वेळ अवश्य भेट देत 100% सोने व चांदीचे आभूषण खरेदी करण्याचे आवाहन SS खरोटे सुवर्णकार तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन जया भारती, दीपाली बाहेकर, आकांक्षा गोमासे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी स्वप्नरजनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक स्वप्नील रोम यांनी पार पाडली. SS खरोटे सुवर्णकार जे ज्वेलर्स आहे इथे येण्याची संधी भेटली आणि यांचे 32 वर्ष पूर्ण झालेले आहे. खूप चांगला यांना प्रतिसाद भेटलेला आहे अकोला वासीकरांचा. मी यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि याचा ते सण उत्सवचा आपला त्योहार आहे, आपले जे उत्सव आहे त्याच्यामध्ये अजून चांगले पद्धतीचा यांचा कार्यक्रम होय अशी देवांना विनंती करतो. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी राजू बेलखेडे शेतात बैल घेऊन जात असताना जिवंत विद्युत तार रस्त्यावर पडून असल्याने बैलाच्या पायात अडकल्याने बैलाला करंट लागून मृत्यू झाला, तर दुसऱ्या बैलाला झटका बसल्याने तो जखमी झाला. या शेतकऱ्याने 2,50,000 कर्ज घेऊन नवीन बैलजोडी विकत घेतली होती. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे बैलाचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. बेलखेड यांनी लाईनमनला कळवले तेव्हा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. महावितरण अभियंत्यांनी पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शाश्वती दिली. शेतकरी बेलखेडे यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा घटनांनी पुनरावृत्ती होणार नाही या बाबतीत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनी सर्वोदय मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. गांधी जवाहर बागेत गुरुवारी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत सुतकाताई यज्ञ आणि व्यसनमुक्ती प्रबोधन करण्यात आले. विशेषतः युवकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन करण्यात आले. सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुरी करो कामना बापू यासारखी गीते सादर करण्यात आली. सुतकताई यज्ञात देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेतला. ज्येष्ठ सर्वोदयी महादेव भुईभार, जिल्हा सर्वोदय मंडळ अध्यक्ष बबनराव कानकिरड, डॉक्टर मिलिंद निवाणे, अनिल मावडे, अनुराग मिश्रा, ठाकूर प्रसाद नेमाडे, सुहास उदापूरकर, तेजस भिसे, कमलाताई हिवरे, प्राध्यापक संजय तिडके,
खटोड गुरुजी महेश आढे यांच्यासह अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे काही पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर असतात, त्यामुळे शहरात अतिशय गर्दीच्या ठिकाणी दुचाकी चालकांची मोठी अडचण होते. त्याचबरोबर ग्रामीण शहरातील ऑटो शहरात धावत असल्याने वाहतूक नेहमीच कोंडीत राहते. शहरातील वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी मुख्य चौकात असलेले शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी चौकात नसल्याने वाहतूक व्यवस्थेचे 3-13 झाले आहे. ऑटो चालकांची मनमानी यामुळे सर्वाधिक बाधा शहरातील वाहतूक व्यवस्थेला होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून थेट टॉवर चौकात फुलांचा आणि इतर बाजार भरलेला आहे. त्यात झेंडू विक्रेत्यांनी रस्ता ब्लॉक केला होता. त्यामुळे रस्त्यावर जाम लागणे तसेच दुचाकी चालकांमध्ये भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गांधी चौकात देखील सिग्नलची गरज निर्माण झाली असून येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मोठा मार्ग मिळेल. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत होता. अखेर दुपारी शहर पोलीस शाखेच्या कर्मचाऱ्यांनी झेंडू विक्रेत्यांना टॉवर चौकातून बाजूला केले. यवतमाळ जिल्ह्यातील 104 महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे 5 लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर भुईसपाट झाली आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. शेतकरी हतबल असून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे. अन्य जिल्ह्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही पावसाचा कहर पाहायला मिळाला. परतीच्या पावसाने देखील चांगलीच दणादण उडाली. खरीप हंगाम हातचा जात असलेल्या पाण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली. जिल्ह्यातील 104 महसूल मंडळात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. नुकसान भरपाई म्हणजे शासकीय मदतीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मदत तातडीने मिळाल्यास धडगड आहे अशी भावना वाढीस लागली आहे. उमरा महसूल मंडळातील सुमारे 15,000 शेतकऱ्यांना स्कायमेट वेदर स्टेशन या हवामान यंत्रणाच्या चुकीच्या अहवालामुळे शासन निधीपासून वंचित राहावे लागले. 17 सप्टेंबर रोजी उमरा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वत्र नुकसान झाले. 2 वर्षापासून या ना त्या कारणामुळे चर्चेत असलेल्या स्कायमेट वेदर स्टेशनच्या पाऊस अहवाल शेतकऱ्यांनी मागविला. या अहवालात गडबड दिसली. या यंत्राची पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये होती. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींची भेट घेतली. आमदारांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाला यंत्र तपासण्याचे आदेश दिले. त्यावरून 25 सप्टेंबरला तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, अकोट, स्कायमेट कंपनीचे अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. यंत्र फत्तेपूर नाल्याच्या पात्रात स्थित असल्याने यंत्राच्या रिंगेजवळ नाल्याचे पाणी वाहत होते. त्यामुळे हे यंत्र पावसाच्या पाण्याची नोंद घेण्यात तांत्रिकदृष्ट्या असमर्थ आहे असे तपासात निष्पन्न झाले. यंत्राच्या बिघाडामुळे महसूल मंडळातील सुमारे 15,000 शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागले. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये स्कायमेट हवामान यंत्र कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाबाबत प्रचंड असंतोषची भावना निर्माण झाली. यंत्राच्या चुकीच्या अहवालामुळे अतिवृष्टी मदतीपासून वंचित राहाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना शासन दरबारी योग्य न्याय मिळणार का मागणे औत्सुकाचे ठरणार आहे. परंतु शासकीय मदत दिली जाईल असे तहसीलदार सांगतात. आज लोक जे पंचनामे झाले, हर्षद अंधारे यांनी पंचनामा फत्तेपूर इथं केला, तर तो खोटा ठरलेला आहे. कारण की त्यामध्ये जे मोबाईल नंबर आहेत ते लागतसुद्धा पण नाहीत आणि त्यांचे नावं पण गलत आहेत. याच्याकरिता जे आपले सोशल जे शिंदे आहेत, कृषी अधिकारी, तालुका अधिकारी आणि आपल्या अकोल्याचे जे शंकर किरवे जे आहेत, यांनीसुद्धा आम्हाला 122 5 पॉईंटचा अहवाल दिला होता. त्यांची सही पण सुद्धा आमच्याविषयी आहे. पण आम्ही फक्त 15,000च आम्हाला दिले. आम्हाला 35,000चे भेटलेच नाही अजूनही. 35,000पासून आम्ही वंचित आहोत उमरा मंडळी शेतकरी. तर ह्या आम्हाला याची मागणी कधी भेटेल 35,000? याच्यावर आमचा पूर्ण उमरा मंडळचं सरकार आहे हे याच्यावर थांब बसलेलं आहे. जर आम्हाला हे जर 25 तारखेला जर भेटले नाहीत तर आमचे उमरा मंडळचे जे सर्व शेतकरी आहेत हे आंदोलन करतील. अकोट तालुका, अकोला जिल्हा. फतेपूर इथं हे कंपनीवाल्यानं, विमा कंपनीवाल्यानं हे बसवलं आहे यंत्र. हे काय कामाचं आहे? इथून नाल्याचं पाणी होऊन जाते, त्यावेळेस तहसीलदार, त्याच्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी हे काय झोपले होते का त्यावेळेस? हे भलकुठं बसायचं ठिकाण तरी आहे काय? कोणाच्या सल्ल्यानं घेतलं? कुठं लेखी आहे, कुठं काय आहे दाखवा. 2017पासून शेतकरी वंचित आहेत विमा कंपनीपासून. याची भरपाई देणार कोण? शासन याला काय जबाबदार? शासन याला सर्व गोष्टीला शासन जबाबदार आहे हे आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. याकरिता लवकरात लवकर कारवाई करावी हे आमची शेतकऱ्याची मागणी आहे. आम्ही या स्कायमेटविषयी मला बोलायचं आहे. हे हवामान यंत्र आहे. पावसाचं मोजमापन करते आणि या आधारे आम्ही शेतीचे विमे काढत असतो.
या स्कायमेट कंपनीने हवामान यंत्र बसवलेलं आहे, चुकीचं बसवलेलं आहे. आम्हाला याच्यामुळे फार मोठं नुकसान भरावं लागत आहे. आम्ही जो 24चा विमा काढला होता तो आम्हाला 122 mm जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं, तुम्ही स्टिकरमध्ये हिट झालेले आहे हे सांगितलं होतं. हे सांगूनसुद्धा आम्हाला जे 50,000ची मागणी होती ते आम्हाला मिळालेली नाही. फक्त 15,000 रुपये दिलेले आहे. 35,000ची मागणी यांनी पूर्ण करावी एवढीच आमची विनंती आहे. 2024चा संत्रा विमा 50 मंजूर झाला होता. या कंपनीनं आमची फसवणूक केली, 15,000 रुपये दिले. आता आम्ही पूर्ण उमरा मंडळातले जे कास्तकार आहेत ते आम्ही वंचित झालो. याच्यावर कृषी अधिकारी, तालुका अधिकारी जे काही असतील उपविभाग, हे कृषी विभागात शेतकऱ्यासाठी न्याय द्यायसाठी असतात. हे वेळावेळानं त्याचे हे बदलवतात, 138चा देतात, कधी 22चा देतात. यांच्यापासून आम्ही वंचित आहोत. यांच्यावरही सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना जर कायले असा पाय जरी टाकला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. आणि हे येईल का सूट भेटते काय? हे जे हे गुन्हे करतात त्याचा कायदा तयार होते. शेतकरी जर एखादा गेला एखाद्या ऑफिसमध्ये, त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं तर त्यांच्यावर ते गुन्हे म्हणजे गुन्हे दाखल होतात. हे काही तुमच्या काही घरचं राज आहे काय? याच्यासाठी काही असे इंग्रजापेक्षा खतरनाक काम करून राहिले. हे या अशा अधिकाऱ्यावर यायला सस्पेंड करून याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या अधिकाऱ्याच्यानं जे नुकसान भरपाई शेतकऱ्याची झाली हे यांच्या स्वतःच्या जवळून नुकसान भरपाई करण्यात यावी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दसरा विजयदशमीच्या RRC नेटवर्क उत्साहात साजरा. कंट्रोल रूम, स्टुडिओ आदी विभागांमध्ये केले गेले पूजन. दसऱ्यानिमित्त शहरात उत्साही वातावरण. सोने चांदी खरेदीबरोबर नागरिकांची राम मंदिरात गर्दी. रावण दहनाचा कार्यक्रम. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले शस्त्रपूजन. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. सकाळी बौद्ध महासभेद्वारे अशोक वाटिका येथे बौद्ध वंदना. वंचित युवा नेते सुजात आंबेडकर यांची होती उपस्थिती. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची जय्यत तयारी. रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.